शुभ सकाळ सर्वांना. तर आज मी मस्तपैकी आता झणझणीत आणि चमचमीत आता पावट्याची रस्सा भाजी बनवते. आणि आता थंडीचे दिवस पण आहेत आणि पावट्याचा सीझन पण चालू झालेला आहे मस्तपैकी. तर आता पावट्याची रस्सा भाजी बनवून घेते. आता खूप छान आणि टेस्टी लागते बघा. तर मस्तपैकी आता तरी आलेले आहे आता पावट्याची रस्सा भाजी आणि कवळेच आहे ते पावटं. तर खूप छान आणि टेस्टी, काही मसालासुद्धा जास्त लागत नाही पावट्याची रस्सा भाजी बनवायला. आणि कशीही केले तरी पटदिसणं होऊन जाते पावट्याची रस्सा भाजी. आणि कवळे कवळे पावटं असते ती, त्याच्यामुळं खायला खूप छान आणि टेस्टी लागतात. कोणाकोणाला आवडते पावट्याची रस्सा भाजी तर सांगा मला कमेंटमध्ये. मस्तपैकी छान आणि कवळे पावटे आहेत बघा. आता खूप छान अशी तरी पण आलेले आहे पावट्याच्या रस्सा भाजीला. आणि मी तेल आता थोडंच ओतलेलं आहे. तर खूप छान आणि मस्तच. आणि पावटं मी काय केलं होतं, रगडून घेतलं होतं मस्तपैकी तांब्यानं नाहीतर वाटीनं, कशानं पण घेतलं तरी चालते ते. तर आता चला तर बघा, आता रेसिपीला सुरुवात करूया मस्तपैकी छान छान अशी. तर आता पावटं पहिल्यांदा मी आता भाजून घेतलं बिना तेलाचं. चांगलं आता मस्तपैकी भाजून घेतले ती, त्याला चांगलं फोड पण आले ते, असं खरपूस असं भाजून घेतलं. त्याच्या आधी शेंगदाणं पण भाजून घेतलं होतं. तर आता थोडंसं मीठ टाकून घेते. तेलाचा अंश जरासुद्धा मी टाकलेलं नाही त्याच्यात. थोडीशी हळद आणि मिठातच चांगलं खरपूस असं भाजून घेतली ती. आणि रगडून पण घेते आता वाटीने. इतकं भाजते ना तरी पण म्हटलं आता वाटीनं चांगलं आता रगडून घ्यायचं आता. तर आता थोडं खाली चिकटलेलं होतं, तेल न ओतल्यामुळं चिकटलेलं आहे. तर परत आणि म्हटलं आता चांगलं आता हे असं भाजून घेतले की निमार्द शिजून निघते ती. तर परत रस्सा भाजी जास्त शिजवायची काही गरज नसते, त्याच्यामुळे मी असं भाजून घेतले ते. तर आता काढून घेऊन आता शेंगदाणं पण बारीक करून घेते. मस्तपैकी ताजं शेंगदाण्याचं कूट आहे, ती पण आता मिक्सरमधनं आता भाजून घेते, आता काढून घेते आता. शेंगदाण्याचं कूट पण घेतलं आता. तर आता मला 2 चमचे तेल ओतायचं होतं, ओतून घेते आता चांगलं. आता कढई आधी आपलं तापलेले. तर आता जिरं टाकून घेते. जिरं चांगलं तर भरपूर असं चांगलं आता तडतडून देते. नंतर मी लसूण घेतलेलं होतं. लसूण काही मिक्सरमध्ये बारीक केलेलं नाही, असंच खलबत्त्यात ओबडधोबड असा खलबत्त्याने चेचून घेतलेला आहे. फक्त जिरेची आणि लसणाची फोडणी देऊन अशी पावट्याची रस्सा भाजी बनवली. खूप छान आणि टेस्टी लागते. मसाला पण जास्त लागत नाही. तर आता मसाला चांगला फ्राय आता भाजून देते. चटणी 2 चमचे आता टाकते. आमच्यात काही चटणी जास्त लागत नाही, त्याच्यामुळे मी 2 चमचे चटणी टाकलेली आहे मस्तपैकी. आता पावटं पण आता आधी भाजून घेतलं होतं. तर आता पावटं परत एकदा टाकून घेतलं आणि आता झाकून ठेवते आता मस्तपैकी. आता 5 मिनिटाचा झाकून ठेवते त्याला. तर थोडीशी हळद टाकली आता कलर येण्यासाठी. मस्तच आता झाकून ठेवते आता 2-3 सेकंद. तर आता पलीकडे मी गरम पाणी आता ठेवलेलं होतं पिण्यासाठी. तर ते आता गरम पाणी आता वाटेत आता टाकले. गरम पाणी आता ओतून घेतलं आता. तर आता चांगली उकळी फुटली की शेंगदाण्याचं कूट आता टाकून घेते आता मस्तपैकी. भरपूर असं थोडीशी कोथिंबीर. तर मस्तपैकी झटकीपट आज पावट्याची रस्सा भाजी बनवली. कोणाकोणाला आवडते सांगा मला कमेंटमध्ये पुन्हा एकदा. आणि तुम्ही असेच आता कमी मसाला घालून अशी रस्सा भाजी बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते. चला तर मग बाय बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.